पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. निराशेचं हलाहल दूर करून मनोरंजनाचं समुद्र मंथन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, आज मामीला कळणार आहे मामाचं एक रहस्य. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा जंगी सामना अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या यंग ब्रिगेडला. आता पळ, आता कुठे पळायचे पळ. जावय बापू, आज दिवस बरोबर काय कुत्र्या बरोबरच खेळणार आहे. ओ मामी, हो. कुत्रा नका बोलू, बबडी नाव आहे ना त्याचं. बघितलंच प्रिया. असं होतंय आता बघ ना. आणला तेव्हा हा कशाला या घरात, हा ह्याला नको, ह्याला घेऊन जा बाहेर. आणि आता कुत्रा म्हणलं तर त्रास होतोय का माणसाला. बबडीचा जा 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 जा. अरे परत टाक. ओ बबडी बबडी, इकडे इकडे इकडे. अरे मी याला, अरे पहिल्यांदाच आलास, एवढा जीव नको काढूस. अगं माझी सोंटडी, माझी बुंगड कोणती माझी. अगं प्रिया, काय प्राण्यांचं असंच असतं ग. बघ ना ग. एकदा लळा लागला ना का मग तो लागतोच. माझी पिल्लू बस स्टॉपवर उभी होते एकदा. एवढीच होता ना पिल्लू, पायाजवळ घुटमळत होता. भूक लागली होती ग, म्हणून बिस्किट पुढं केलं. जगाला असं वाटलंच नव्हतं, 1-2 शेड्यूल मध्ये जाईल असं वाटत होता. माझी गोंडी खरंच ग बाय, काय ग चिवट धरून राहिला एकदम. काय ग, तुला सांगते, आमच्या समोरची ती तामणकर बाई आहे ना, मॅड ह्याच्यासाठी. मॅड मॅड बघितलं. तामणकरणीचं नाव काढलं, आवाज बघ कसा बदलला तो. ये बबडी, ती बघ तामणकरीन आली बघ. नाही आले बबडी. लब्बाड. माझी गुंडी. नाही बाबू, दत्तू आहे आपला. दत्तू आहे. मामी त्रास देते. काय त्रास देत, दत्त्याचा आणि त्याचं पटत नाही ना. तुला सांगते, काहीतरी खोडा काढत असेल हा. नाही बबडी आता इथेच राहणार. इथेच राहणार म्हणे. आणि करणार कोण त्याचं. माणसाच्या बाळांपेक्षा जास्त सांभाळायला लागतं, माहितीये ना. मग ठीक आहे, मी करेन त्याचं, मी घेतो त्याची जबाबदारी. हो का. हो ना बबडी. बघ हो बोलते हो. बबडी भूक लागली, भूक लागली. जा त्याला खायला घेऊन ये जा काहीतरी. जबाबदारी घेतलीस ना, जा खायला घाल आता. जा. एवढं शब्दात पकडशील. मी घेऊन येतो, चल. ए बा, नको नको नको, मी जाते, मी करते काय. नाही, मी जाते काय. अगं नको, तो पसारा करल. ओय बाप, चल चल. अग माझी गोंडी गती, माझी माझी गुंडडा. शुला आली. चला चला, कुठं करणार. नाही, कुठे शिकवलं कुठं आहे. बाथरूम कुठं आहे. आतमध्ये आहे. चल आतमध्ये. हा चला चला. मारत जाऊ नकोस ग. नाही ग, यांना शिकवायला लागतं, नाही तर घरभर निस्ता पसारा करतात. बरं, हा लवकर शिकला. दत्तू 4 वर्षाचा होईपर्यंत गाद्या ओल्या करत होता. आता नाही ना रे. पण प्रिया, काय पण बोल, हा बबडी घरात आल्यापासून ना एकदम भारी वाटतं. हो ना. ते काय बोलतात ना, ॲनिमल थेरपी वगैरे, त्याच्याशी खेळलं ना की असं रिलॅक्स वाटतं, माहिती आहे एकदम. मामा भाता माझा भाता मामा माझा भाचा. कशाला आला मामा, कशाला आला. हे मामा, कसा आलास. कसा आलो. हा आयला. ए पम्या असा आलो. भाता मामा माझा. नमस्कार. सुन बाई सुन. किती वेळा सांगितलंय, बाई माणसानं कोणी समोर येऊ दे, वाकायचं नाही, अजिबात नाही वाकायचा. बसा ना. बस. अरे वा, पत्र्याची खुर्ची बदलली वाटतं. वा वा वा. अरे सोबत आणली ती, कुठे गेली. कोण आणली. शिवाली आली होती ना. तिचं काय आहे, ती
लिफ्ट बघितलं ना की ती कावरी ओवरी होते ती वर खाली जाते ना त्याच्याबरोबर खेळत बसली असेल. ए शिवाली बेटा, शिवाली बेटा, आ ये घरात. अरे हो. अरे हो ए, थांब 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 अरे, ए, येताना घाटातून आलीस वाटतं डायरेक्ट. पमे दादा चॉकलेट दे. चॉकलेट नाही आहे आता. 50 रुपये दे. अरे बापरे, 50 रुपयाची लहान मुलगी आज. वहिनी तू पण दे 50 रुपये. दिले ना आता दादांनी. हा दोघांचे आहेत. कंजूसच आहेस. किती झाले? 50च झाले. ए मजा नाही. ए. आ. नाही मामा म्हटलं असे अचानक कसे काय आलात तुम्ही? मी अचानकच येतो. अचानक येतो, अचानक जातो, मग परत अचानक येतो, मग अचानक गायबच होतो. माझा सगळा ऋतू नसतो. मला वाटेल तो माझा ऋतू. कधी उन्हाळा, कधी पावसाळा. अय्यो तात. पावसाळा? ओ. पण आपण तर छत्री आणलीच नाही. पाऊस पडलो आणि भिजलो तर? हा, बेटा आता आपण घरात आहे ना, आता कसं भिजणार? अय्यो हो. जा वय. मामा अरे मग तू आलायस इथे म्हणजे काय असं काम वगैरे होतं का? हिला दाखवायचे, आपल्या शिवालीला दाखवायचे डॉक्टरला. काय? हा मामा, हिच्या लहानपणापासून आम्ही तुला हेच सांगत होतो, हिला डॉक्टरला दाखव, डॉक्टरला दाखव. बरं केलंस, एकदा काय ते डॉक्टरला दाखवून घे. नाही पम्या, अरे हिला दाखवायचे डॉक्टरला म्हणजे डॉक्टर मुलाचं स्थळ आलं हिला. या हा, हिला? हिला डॉक्टर मुलाला दाखवायचंय. बापरे, हिला स्थळ आलं? मग आता मोठी झाली शिवाली. छत्र्यांनी पाऊस ह्याच्यातली काय गोंधळते, पण मोठी झाली. थोडा गोंधळ होतो पण मोठी झाली. वा, वा, वा. ते इकडचेच आहेत. अच्छा. नवऱ्या मुलाकडली माणसं इकडचीच आहेत. मग त्यांना गावाला कशाला बोलवा? मी म्हणलं उगाच कशाला त्यांना त्रास. आम्ही येतो ना तिकडे, तुमचा भाचा तिकडेच राहतो. हा. म्हटलं मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम पण होईल, आच्याला भेटणं पण होईल आणि सुनबाईला भेटणं पण होईल. इथे कार्यक्रम. हा, इथं कार्यक्रम आहे. प्रिया, अगं चायची गालणी कुठं घावत नाही. ए बघा, हा? इकडे हा, हा, हा. इकडे. या इथं काय करते? हा इथं काय करतोय? मी म्हणतो पम्या, ही इथं काय करते? प्रिया, हा इथं काय करतोय? हे माझ्या भाच्याचं घर आहे, मी माझ्या भाच्याच्या घरात उभा आहे. मी काय धर्मशाळेत उभी नाही, माझ्या पण भाचीचं घर आहे, मी तिथं उभी आहे. ए, काय करणार आहेस? थांब. काय करणार आहेस? रागराम. मागं राहायचं, माझ्या अंगावर चालून यायचं ना, आधी मला सांगून ठेवते. तुझ्याशी बोलायची अजिबात दखल ना. मला लय हौस नाही तुझ्याबरोबर बोलायची. उगाच आरडाओरडा करू नको. आवाज खाली करायचा. आवाज खाली कर. खाली नाही तर अंगावर येईन तुझा, सांगतो. थांबा थांबा. थांबा थांबा थांबा. ए शिवाली, हा दत्तू. तू आलीस ना की असं वाटतं दिवाळी सुरू झाली. मामी 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 का मारताय त्याला? तो तर मला फक्त असं म्हणतोय ना की तू आल्यावर दिवाळी आल्यासारखं वाटतं. दत्तू चल फटाके फोडू. तुला किती वेळा सांगितलंय? तो लहान नाही आहे, मोठा झालाय तो. त्याच्या बाजूला उभा राहायचं ना अजिबात. थांब ना त्याच्यापासून. लांब कशाला रोग लागलाय त्याला? ओ त्याला रोग लागलाय. ए दिवाळी आले काय? ये इकडं. अरे ये मी नाही. ये ना, दिवाळी साजरी करू इकडे. तुला उंच उडणारा पाऊस दाखवतो. ये याला काय बोलतोय मग? एक मिनिट. काय बोलला ह्यो? ए, दिवाळी. पण सांभाळून बोलाय सांग याला. हो 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 मामा तू मामा. येऊन तर बघ. मला नाही बघायचंय पाऊस. नाही बघा, अरे असं कसं? हा, मी तुला उंच उडणारा पाऊस दाखवतो, तू मला सुरसुर दाखव. हे काय बोलला झालं या प्रिया, काय आहे? नको तू सोड ना, जाऊ दे. गप्पा बस. माझ्याकडे नाहीये सुरसुरी. हाय, सुरसुरी नाही ए, माझ्याकडे. पम्या, हा. याच्याकडे सुरसुर नाही. हा? मग काय टिकल्यांच्या जीवावर उड्या मारतोस? मामा, काय बोललास? काय बोलू? वरांकडे काय सुरसुऱ्या मागतोस? हा. तुला अनारसा दाखवू? अनारसा दाखवू काय? काय वाटेल ते बोलते. वाटेल ते बोलतो. तू बोलतोस ते चांगलं आणि आम्ही बोलतो वाटेल ते. तुझ्या बोलण्याला अजिबात तारतम्य नाही, कळलं अरे, ना? तू तर एकदम तर्कशुद्धच बोलतोय. त्याच्याशी बोललो ना आपण. तोंडाला लागू नकोस माझ्या आधी तोंडाला सांगते. लागू मला नको. तुला हे काढ बोलायला एकदाचं. नाही आहे. हे काढ. हे काय आहे सारखं सारखं?
ऐका ना थांबा. अस्तित्वाची लढाई आहे अस्तित्वाची हो, मध्ये बोलू नको. लढाई करायला मा-